मागील भागामध्ये आपण बघितलं, तुम्हाला विचित्र वाटेल, पण हा माझा फायनल डिसिजन आहे. तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, कोणताही निर्णय घ्या. पण तुम्ही जेव्हा कधी माझ्यासमोर याल ना, तेव्हा तुमच्या होकाराची वाट पाहत असलेलाच बघाल, तो ठामपणे म्हणाला. अंजूने खाली पाहिलं. तो उठला आणि तिच्यासमोर टॉवेल ठेवत म्हणाला, फ्रेश व्हा आणि बाहेर या, वाट पाहतोय आम्ही सगळे. तो थोडासा घुटमळून बाहेर निघून गेला. अंजू आता त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे थक्क होऊन पाहत राहिली. पुढे किती पटकन बोलून गेले हे. मनात काहीही न ठेवता सगळं. आणि रुद्रांश, त्यांच्यापेक्षा तर त्यांचे डोळेच जास्त बोलत होते. रुद्रांशचा विचार येताच अंजूच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिने कसं बसं कंट्रोल केलं. ती मग तिथल्या बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाली. तिने बाहेर येऊन पाहिलं तर सगळेजण तिची वाट पाहत बसलेले होते. अंजू, तानी पळतच आली आणि तिला मिठी मारली. मला हे लोक आतच येऊ देत नव्हते, ती थोडं तोंड फुगवत म्हणाली. अंजू हलकसं हसून म्हणाली, उठलीस का तू? हो. तुझे डोळे लाल का झाले? तू रडलीस का? तानीने तिला विचारलं. अंजू बोलणार तेच तानीने सौरभला विचारलं, काय केलंस तू मामा आत जाऊन? अंजूने सौरभकडे पाहिलं. तोही तिच्याकडे बघत होता. तिची नजर खाली झुकली. त्याने तानीकडे बघत विचारलं, मी कुठे काय केलं? अंजूला गोव्याच्या बीचवरचा क्षण आठवला, जेव्हा रुद्रांशने देखील असंच विचारलं होतं. तिचं मन भरून आलं परत. तिला तसं मायूस झालेलं बघून सगळ्यांनाच गहिवरून येत होतं. शिलाबाईंनी तर किचनमध्ये जाऊन तोंडाला पदर लावला. अहिल्याबाई तिकडे जाऊन त्यांची समजूत काढू लागल्या. अंजू, तानी तिचा हात हलवत म्हणाली. अंजूने भानावर येत तानीकडे पाहिलं आणि थोडंसं हसत म्हणाली, पिल्लू, मी झोपले होते ना म्हणून. म्हणजे मामांनी तुला झोपेतून उठवलं म्हणून तू रडलीस? तानीने भाबडेपणाने विचारलं. अंजू आता हसली. तिला हसताना बघून बाकींच्या चेहऱ्यावर पण हसू आलं. किचनच्या दारात उभ्या असलेल्या त्या दोघीही समाधानाने हसल्या. त्या तिथे आल्या. हसतेस काय? मामा मला पण उठवतो झोपेतून आणि मग मला किस्सी देतो. तुला पण तसंच उठवलं का? तानीने गोड हसत विचारलं. नाही, अंजू पटकन मोठ्याने ओरडली. तिने तिरकी नजर करून सौरभकडे बघितलं. तो खाली बघून गालामध्ये हसत होता. तिला ते आवडलं नाही. बरं चला, जेवण करून घेऊयात, अहिल्याबाई म्हणाल्या. चला, मी पण येते, शिलाबाई त्यांना म्हणाल्या. पूर्वीने बसण्यासाठी सतरंजी टाकली. राजने अंजूजवळ येत विचारलं, दी, तू ठीक आहेस ना? अंजू हलकसं हसत हो म्हणाली. पण तिच्या नजरेतली उदासीनता बघू शकत होता तो. त्याने तिच्या खांद्यावर थोडंसं थोपटलं. तेवढ्यातच तिला किती बरं वाटलं, तिचं तिलाच माहीत. त्या दोघींनी सगळं बाहेर आणलं. सगळेजण मग खाली बसले. पिल्लू, ये इकडे, पूर्वी तानीकडे हात करत म्हणाली. नको, मी अंजूसोबत बसणार, तानी अंजूचा हात धरत म्हणाली. ती तिला ओढत नेऊन नेमकी सौरभच्या बाजूला बसली. अंजू उभीच होती. सौरभने तिच्याकडे बघितलं. अंजू, बस ना बा, अहिल्याबाईंनी अंजूला आवाज दिला. ती मग नाईलाजाने खाली बसली. आज कुणालाच नीट जेवण जात नव्हतं. सगळेजण वरवर हसत होते एकमेकांसाठी. पण मनात रुद्रांशाची आठवण दाटून आलेली होती. अहिल्याबाई व दिनेशरावांना तर उठून आत जावंसं वाटत होतं. पण शिलाबाई समोर असल्याने ते कसं तरी जेवत होते. तानी तेवढी जेवता जेवता अंजूला काही ना काही सांगत होती. तीही मान हलवत तिला उत्तर देत होती. अगं, तू खात का नाही आहेस अंजू? तानीने अंजूच्या ताटाकडे बघत विचारलं. सौरभने पाहिलं तर अंजूने साधी चतकोर चपातीही खाल्लेली नव्हती. अंजू बोलणार तेच तानीला ठसका लागला. अगं हळू, वर बघ, वर बघ, अंजू तिच्या पाठीवर हाताने चोळत म्हणाली. नेमकं सौरभ ही तानीच्या पाठीवर हात ठेवायला गेला आणि त्याचा हात अंजूच्या हातावर पडला. दोघांनीही एकमेकांकडे बघितलं. अंजूला लगेच बीचवरचा रुद्रांसोबतचा क्षण आठवला. तिने पटकन हात बाजूला काढून घेतला. सौरभने पाण्याचा ग्लास घेऊन तानीला पाणी पाजलं. म्हणून जेवताना बडबड करायची नसते पिल्लू, तो तिला समजावत म्हणाला. मग मी काय करू, कुणीच बोलत नाहीये, तानी तोंड बारीक करत म्हणाली. सगळेजण एकमेकांकडे बघून हसले. अहिल्याबाई शिलाबाईंना म्हणाल्या, पहिल्यांदाच आपण सोबत जेवत आहोत आणि आज नेमकं चालायचंच आहो. मी समजू शकते, तुमच्यासाठीही सोपं नाही आणि माझ्या लेकीसाठीही. तरी या दोघांनी एकमेकांना समजून योग्य निर्णय घ्यावा हीच आशा आहे माझी. शिलाबाई सौरभ व अंजूकडे बघत म्हणाल्या. काही घाई नाही आहे, आमचा सौरभ तयारच आहे. बस अंजू डिसिजन घेईल तेव्हा बघू, पूर्वी अंजूकडे बघत म्हणाली. अंजू खालीच बघत होती. हे बघ बेटा, जे झालं ते आपण बदलू शकत नाही. मागे गुंतून राहिल्याने काही साध्य होत नाही.
आपण नेहमी आयुष्यात पुढे बघायचं असतं. तू समंजस आहेस. मला माहिती आहे तू योग्य तोच निर्णय घेशील आणि आम्ही सगळेजण आहोत तुझ्यासोबत. दिनेशराव अंजूकडे बघत म्हणाले. अंजू कसं तरी हसून म्हणाली, थँक्यू काका. मला थोडा वेळ हवा आहे विचार करण्यासाठी. तुला हवा तेवढा वेळ घे अंजू. फक्त बाबा बोलले तसं पुढचा विचार कर, पूर्वी तिला म्हणाली. तिने फक्त होकारार्थी मान हलवली. सौरभचं लक्ष अंजूकडेच होतं. त्या नादात त्याने तानीच्या ताटात हात घातला. मामा कुठे लक्ष आहे तुझं? माझी चपाती आहे ती. तानी त्याच्याकडे बघत ओरडली. त्याने खाली बघितलं तर खरंच तिच्याच ताटात हात होता त्याचा. त्याने पटकन हात मागे घेतला. त्याची अवस्था बघून सगळेजण गालातल्या गालात हसू लागले. अंजूने त्याच्याकडे तिरक्या नजरेनेच बघितलं. थोडं का होईना पण तिलाही त्याच्यावर हसू आलं. तानीच्या निमित्ताने का होईना पण वातावरण थोडंसं हलकं झालं होतं. चला आता निघतो आम्ही, शिलाबाई सोफ्यावरून उठत म्हणाल्या. अहो थांबला असताना आज. परत तुम्ही लवकर याल न याल? अहिल्याबाई आग्रह करत म्हणाल्या. आम्ही लवकर येऊ की? नाही, हे तर अंजूच ठरवेल आता, शिलाबाई अंजूकडे बघत म्हणाल्या. अंजू तानीसोबत बोलण्यात गुंतलेली होती. ती नकार देणार नाही, मला माहितीये. अहिल्याबाई पण तिच्याकडे बघत ठामपणे म्हणाल्या. तुम्ही बोललात तसंच हो. भेटू पुन्हा. काळजी घ्या तुम्ही. शिलाबाई अहिल्याबाईंचा हात हातात घेत म्हणाल्या. त्या हसून मान हलवत म्हणाल्या. हो तुम्ही पण. सौरभ येईल तुमच्यासोबत. अहो कशाला त्रास? शिलाबाई म्हणाल्या. त्रास कसला? आणि त्यात आपलाच फायदा आहे, अहिल्याबाई अंजूकडे इशारा करत म्हणाल्या. शिलाबाईंना त्यांच्या बोलण्याचा हेतू कळाला. त्या पण हसून हो बोलल्या. राज आणि शिलाबाई सगळ्यांचा निरोप घेऊन कारमध्ये बसले. अंजू त्यांच्या पाया पडली. मला पण यायचं, तानी हट्ट करत म्हणाली. पूर्वी तिचा हात धरून म्हणाली. पिल्लू तुला बरं नाही की नाही? आणि ते काही फिरायला नाही? ताई येऊ द्यात ना तिला, अंजू पूर्वीला म्हणाली. काय जादू केलीस तू हिच्यावर माहीत नाही. तुला सोडायलाच तयार नाहीये बघी, पूर्वी मान हलवून हसत म्हणाली. ती मग तानीला म्हणाली. घरी ये फक्त, नाहीतर तिकडेच थांबशील. हो, तानी खुश होऊन म्हणाली. तिने अंजूचा हात धरला. अंजूने त्यांना बाय केलं. ती तानीला घेऊन पुढे बसली. पूर्ण रस्त्यामध्ये तानीची बडबड चालली होती. अंजू मध्ये मध्ये तिच्यासोबत बोलत होती. सौरभचं पूर्ण लक्ष तिच्याकडेच होतं. मध्येच त्याने अंजूकडे बघत विचारलं. डायरेक्ट स्टेशनवर घेऊ का कार? ती बोलणार तेच राज म्हणाला. माझी बॅग तिच्या रूममध्येच आहे, तुम्ही रूमपर्यंत सोडा, तिथून मी सोडेन त्यांना. अंजू त्याच्याकडे न बघता म्हणाली. सौरभचा चेहरा पडला. अगं कशाला? आहे हा तर सोडेन ना, मागून शिलाबाई म्हणाल्या. हो हो सोडतो मी, सौरभही लगेच म्हणाला. ही आई पण ना, येताना तानीने हट्ट केला तर मला उगीच यांच्यासोबत यावं लागेल, अंजू मनातच विचार करत होती. ती शिलाबाईंकडे बघत म्हणाली. आई रूममध्ये चल की. मग मी सोडते. नको अंजू आता, तुला पण माहिती आहे उशीर होईल, त्या नकारार्थी मान हलवत म्हणाल्या. अंजू आता बाहेर बघत म्हणाली. मग मी नाही येत आई स्टेशनवर. तुम्ही कशा आहात तुम्ही? यांना सोडवायला पण येणार नाही का? सौरभने तिला मध्येच थांबवत विचारलं. ती चमकून म्हणाली. मी सोडते बोलले होते की. तो हलकासा हसत म्हणाला. आय मीन बाय करायला तरी. त्यात बाय काय करायचे? तिने खांदे उडवत विचारलं. तो समोर बघत म्हणाला. कमाल आहे तुमची, त्यांना न भेटता. आता भेट झाली आहे ना, ती वैतागल्यासारखी म्हणाली. हो पण आता लवकर भेट होईल. सौरभ ठीक आहे येते मी, ती थोडंसं चिडून म्हणाली आणि लगेच बाहेर नजर केली. सौरभ गालामध्येच हसला. त्याने शिलाबाईंकडे बघितलं. त्यांनी हसून मान डोलावली. राजच तेवढा टेन्शनमध्ये होता. त्याला अंजूची काळजी लागून राहिली होती. अंजूच्या रूममधून राजनी बॅग घेतली. ते स्टेशनवर पोहोचले. सौरभने दोघांनाही बाय केलं आणि कारजवळ थांबला. अंजू तानीला घेऊन बसजवळ गेली. शिलाबाई तिला म्हणाल्या. लवकर काय तो डिसिजन घे. हिचं ऐकू नकोस दीदी. तुला हवं तेव्हा आणि हवा तो निर्णय घे. पण एक सांगू, राज अंजूकडे बघत म्हणाला. तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. मला सौरभ जिजू खरंच आवडले तुझ्यासाठी. घर पण चांगलं आहे, पण तू बघ, तुझ्या मनाविरुद्ध नाही आम्ही, तो तिला समजावत म्हणाला. मनाविरुद्ध जावंच लागणार नाही जर तू हो बोलशील, शिलाबाई थोडंसं अडून बसल्यासारखं म्हणाल्या. अंजू आता खरंच वैतागली होती. ती बोलत नाही हे बघून त्या प्रेमाने म्हणाल्या. मी काही लगेच हो बोल म्हणत नाहीये, पण राजा चांगला मुलगा लवकर मिळत नाही ग. कळव मला काय ते आणि काळजी घे. त्यांनी तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला. अंजू त्यांचा हात हातात घेत म्हणाली. हो, तू पण पोहोचल्यावर फोन कर. बाय तानी. मला मिस करणार का? राजने तानीचा गाल ओढत विचारलं. हो, लवकर ये तू मला भेटायला,
तानी हसत म्हणाली. मीनाबाईंनी पण तिचा गालगुच्चा घेत तिचा पापा घेतला. ते दोघेही बसमध्ये बसले. बस गेली तशी अंजू तानीसोबत कारकडे जाऊ लागली. तितक्यात तानी तिचा हात सोडून पळत म्हणाली, कॅन्डी फॉल्स. पिल्लू. अंजू तिच्या मागे आवाज देत पळाली. सौरभने पाहिलं तर दुसरीकडून बस येत होती. पिल्लू. तो ओरडून तिच्याकडे पळाला. तानी त्याचा आवाज ऐकून जाग्यावरच थांबली. अंजू पटकन तिच्याजवळ गेली. तिला उचलून ती बाजूला पळाली. बस गेली तसा सौरभ तिथे आला. तिचा हात का सोडलात तुम्ही? त्याने चिडून विचारलं. ती मान हलवत म्हणाली, मी नाही. एका लहान मुलीला सांभाळता पण येत नाही का तुम्हाला? तो पुन्हा मोठ्याने ओरडला. मामा, कॅन्डी फ्लॉस. तानी आपली हात करत म्हणाली. गप्प बस. असं पळतात का हात सोडून? घरी आहोत का आपण? सौरभ तिलाही चिडून ओरडला. तानी रडवेली झाली. अंजूने पाहिलं तर आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे बघत होते. तिने कपाळावर आठी पाडत सौरभकडे बघितलं. ती तानीला घेऊन कारकडे गेली. सौरभला कळतं की तो मोठ्याने बोलला होता. अरे यार. त्याने डोक्याला हात लावला. तो मग कॅन्डी फ्लॉस घेऊन कारकडे गेला. सौरभ आत बसल्या बसल्या लाडीगोडी लावत म्हणाला, कुणाला हवेत यम यम कॅन्डी फ्लॉस? अंजूने तर त्याच्याकडे पाहिलंच नाही. पण तानी ही हाताची घडी घालत फुगून म्हणाली, नको मला. असं काय करतेस पिल्लू? तिकडून बस येत होती ना? तो लढीवाळपणे म्हणाला. तू किती मोठ्याने ओरडलास? मी मम्माला तुझं नावच सांगणार आता. ती अजून गाल फुगवत म्हणाली. अरे बापरे. सौरभने घाबरल्यासारखं केलं. तो तसाच पुन्हा म्हणाला, नको ना पिल्लू. आय एम सॉरी. हे घे. तानी मान हलवत नाही म्हणाली. मला माहीत आहे पिल्लूचा राग कसा घालवायचा ते. असं म्हणून सौरभ तानीला जवळ घेत गुदगुदी करू लागला. ती आता हसायला लागली. अंजूने तिरक्या नजरेने ते पाहिलं. तीही हलकीशी गालामध्ये हसली. मामा, नको. तानी हसतच त्याला अडवत म्हणाली. राग गेला का मग माझ्या पिल्लूचा? त्याने विचारलं तशी ती म्हणाली, हो गेला. तिने त्याला मिठी मारली. त्याने तिच्या डोक्यावर ओठ टेकवून अंजूकडे पाहिलं. तिने लगेच बाहेर मान केली. पिल्लू, आता यांचा राग कसा घालवायचा? सौरभने तानीला विचारलं. ती पटकन म्हणाली, तिला पण गुदगुदी कर ना तू. खरंच करू? सौरभने अंजूकडे तिरका कटाक्ष टाकत विचारलं. अंजूने घाबरून पाहिलं त्याच्याकडे. तो कानाला हात लावत म्हणाला, सॉरी. इट्स ओके. अंजू बाहेर बघत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर अजूनही राग दिसत होता. आवाजातही नाराजी होती. तिकडे बसतेस तू? सौरभने तानीला विचारलं. ती हो बोलून अंजूच्या मांडीवर बसली. सौरभने मग कार रस्त्यावर घेतली. तानी कॅन्डी फ्लॉस खाता खाता म्हणाली, अंजू तू पण घे ना. नको पिल्लू, तू खा. अंजू तिचं तोंड पुसत म्हणाली. सौरभ कार चालवता चालवता अंजूकडे बघत होता. तिने एकदाही त्याच्याकडे मान वळवली नव्हती. अजूनही नाराजी दिसत होती तिच्या चेहऱ्यावर. त्याच हवेने उडणारे तिचे केस खेळत होते तिच्या गालांवर. त्यामुळे क्यूट दिसत होती ती. सौरभ गालामध्ये हसतच ड्राईव्ह करू लागला. अजून लग्नाला होकार पण दिला नाही यांनी. आणि आधीच मी असा चिडलो. काय विचार करत असेल माझ्याबद्दल? काहीतरी करायला पाहिजे. सौरभ मनातच विचार करत होता. मध्येच अंजूच्या लक्षात आलं की ते दुसरीकडेच कुठेतरी चालले होते. ती बाहेर बघत म्हणाली, इकडे कुठे? माझी रूम. हो माहिती आहे. जातोय कुठेतरी. तो समोर बघत म्हणाला. कुठेतरी म्हणजे? तिने चमकून विचारलं. थोडी वाट पहा. कळेलच लवकर. सौरभ तिच्याकडे बघत म्हणाला आणि मग समोर बघून ड्राईव्ह करू लागला. म्हणून मी येत नव्हते. कुठे चाललोय काय माहीत. जास्त वेळ नाही गेला म्हणजे मिळवलं. अंजू मनातच वैतागून म्हणावली. सौरभने एका ठिकाणी कार थांबवली. अंजूने पाहिलं तर ते कॅफेच्या बाहेर होते. चलायचं? सौरभने तिला विचारलं. ती हळूच म्हणाली, पण मला नको. तुम्हाला कॉफी आवडते माहिती आहे मला. सौरभ हसतच म्हणाला अन बाहेर उतरला. राजने सांगितलं असणार हे. त्याला पण एक काम नाही. अंजू स्वतःशीच तोंड वाकडं करत तणतणली. काही बोललात का तुम्ही? सौरभने दरवाजा उघडत विचारलं. अंजू मान हलवत नाही म्हणाली. सौरभने तानीला खाली उतरवलं. ते तिघेही मग आत जाऊन बसले. सौरभ ऑर्डर देऊन आला. मामा, मला पण कॉफी. तानी गोड हसत लाडीगोडी लावत म्हणाली. नाही. आत्ताच कॅन्डी फ्लॉस खाल्लास ना तू? जास्त गोड खाल्लं तर काय होतं माहिती आहे ना तुला? सौरभ तिला समजावत म्हणाला. तानी तोंड पाडत बोलली, प्लीज ना मामा. तुला यायचे का परत डॉक्टर काकांकडे? त्यांनी बोट दाखवत विचारलं. तशी ती घाबरून मान हलवत नाही बोलली. बी अ गुड गर्ल देन. तो हसत म्हणाला. तानी सॅड फेस करत म्हणाली. अंजू तिला हसवण्यासाठी म्हणाली, ओ माझं पिल्लू.
किती क्यूट दिसतं रुसलं की. तिने तिचा गालगुच्चा घेतला तशी तानी हसली. त्या दोघीही एकमेकींसोबत गप्पा मारण्यात गुंतून गेल्या. सौरभने मोबाईल काढून अंजूला कळणार नाही अशा रीतीने तिचा फोटो घेतला. तिची सादगीच तिचं खरं सौंदर्य होतं. तिचा तो लोभस चेहरा ठाव घेत होता मनाचा. तो गालामध्ये हसला. तितक्यात तिथे वेटर आला. त्याने सौरभसमोर एक आणि मग अंजूसमोर एक ग्लास ठेवला. अंजूने पाहिलं, कॉफीवर एक सॅड फेस काढून त्याखाली सॉरी लिहिलेलं होतं. तिने सौरभकडे पाहिलं तर तो तिच्याकडेच बघत होता. तुम्ही हे का करत आहात? अंजूने थोडंसं नवलाईने विचारलं. तो हलकंसं हसून म्हणाला, का म्हणजे? मी तुमच्यावर ओरडलं ना आज म्हणून. तुम्ही नाराज? नाहीये मी नाराज. आणि तुम्हाला हे काही करायची गरज नव्हती, ती निर्विकारपणे म्हणाली. खरंच तुम्ही नाराज नाही? त्याने भुवया उंचावत विचारलं. नाही, अंजू थोडंसं वैतागून म्हणाली. मग तुमचं नाक एवढं लाल का झाले? त्याने तिच्या नाकाकडे बघत विचारलं. काय? माझं नाक लाल झाले? अंजूने मोठ्याने विचारलं. तिने पटकन मोबाईल घेऊन तिचं नाक चेक केलं. तिने आता नजर बारीक करून चिडूनच पाहिलं त्याच्याकडे. तो मोठ्याने हसला आणि मग कान पकडत म्हणाला, सॉरी, बट मलाच नाही आवडलं मी तुमच्यावर ओरडलो तेव्हा. रागामध्ये मी जरा जास्तच राग येतो तुम्हाला असं नाही वाटत? तिने कपाळावर हलकीशी आठी पाडत विचारलं. तुम्हाला काय कमी येतो का? त्याने त्याच टोनमध्ये विचारलं. ती बोट दाखवत म्हणाली, तुम्ही? ती मध्येच तानीकडे बघत म्हणाली. तानी हाताची घडी घालून खाली बघत होती. अंजूने तिचा चेहरा स्वतःकडे करत विचारलं. काय झालं पिल्लू? मला नाही बोलायचं तुमच्याशी, ती तोंड पाडून म्हणाली. का? अंजू व सौरभने सोबतच विचारलं. तुम्ही दोघेच गप्पा मारत बसलात. मला विसरले ना तुम्ही? आता मी कट्टी. ती परत हाताची घडी घालून दुसरीकडे बघत म्हणाली. अंजूने सौरभकडे पाहिलं. दोघेही सोबतच हसले. सॉरी, तुला कॉफी आवडते? अंजूने तिला विचारलं. हो, ती खुश होत म्हणाली. ये मग. असं बोलून अंजूने तिला मांडीवर बसवलं. सौरभ तिला इशारा करत नको बोलला, पण अंजूने तरीही तानीच्या हातात स्ट्रॉ दिला. तानी स्ट्रॉ ग्लासमध्ये फिरवत बसली. त्यामुळे त्यावर लिहिलेलं सगळं पुसलं गेलं. सौरभने हाताची घडी घालत नाराजीने अंजूकडे बघितलं. अंजूला आता हसावंसं वाटत होतं. तिने कंट्रोल केलं. मध्येच तानीच्या मागून खाली वाकत त्याला दिसणार नाही अशी हसली ती. जेवढ्या वेंद्र्या तेवढ्याच आयडियल, सौरभ मनातच म्हणाला आणि कॉफी पिऊ लागला. झालं, तानी ग्लास बाजूला करत म्हणाली. अंजूने बघितलं तर तिने खरंच सगळी कॉफी संपवलेली होती. सौरभ अंजूला म्हणाला, तुम्हाला मागू? नाही, नको. आपण निघूयात का आता? तिने हातातली वॉच बघत विचारलं. तो हो म्हणत उठला. तो बिल पे करून आला. तिघेही मग कारमध्ये येऊन बसले. अंजूची रूम आली. तू चल ना घरी प्लीज, तानी हट्ट करत अंजूला म्हणाली. आज नाही ना पिल्लू, पण आपण भेटू पुन्हा, अंजू तिच्या चेहऱ्यावर कुरवाळत प्रेमाने म्हणाली. कधी भेटणार तू परत? तानीने विचारलं. लवकरच, अंजू हसून म्हणाली. प्रॉमिस? तानी हात पुढे करत म्हणाली. अंजू तिच्या छोट्याशा हातावर हात ठेवत म्हणाली, प्रॉमिस डिअर. अंजूने मग तिला किसी दिली. बाय, टेक केअर. सौरभ अंजूकडे बघत म्हणाला. यू टू, बाय, अंजू थंडपणे म्हणाली. ती कारमधून उतरली तशी तानी म्हणाली, बाय मामी. अंजूने चमकून तिच्याकडे बघितलं. सौरभही तानीकडे आश्चर्याने बघत होता. आता तू माझी मामीच होणारेस ना? मग मी तुला मामीच बोलेन, तानी तिच्याकडे बघत म्हणाली. अंजू व सौरभने एकमेकांकडे पाहिलं. अंजूने तानीकडे कसं तरी हसून बघितलं आणि पटपट वर निघून गेली. सौरभ ती दिसेनाशी होतपर्यंत तिकडेच बघत होता. मामा चल, तानी म्हणाली. तसा तो भानावर आला. त्याने मग कार रस्त्यावर घेतली. अंजू रूममध्ये आली. त्या तिघी आधीच आलेल्या होत्या. वाव, आलीस तू? बस ये पटकन आणि आम्हाला सांग काय काय झालं ते, ईशा तिला खाली बसून एक्सायटेड होत म्हणाली. मधूने पण लगेच तिच्या बाजूला बसत विचारलं. मग रुद्रांशच होता ना तो? आणि मस्करी करत होता ना? आज तर काय मॅडम, लग्नाची डेट पण फिक्स करून आलेले दिसतायत, ईशा हसत म्हणाली. ए थांब, मी आले. अंजू थांब, काही सांगू नकोस, पिया आतल्या रूममधूनच ओरडली. आणि काय गं, दिवसभरामध्ये एक पण कॉल नाही करता आला का? निदान मेसेजचा रिप्लाय तरी द्यायचास, मधू तोंड पाडत म्हणाली. ईशा खट्याळ हसत म्हणाली, मला काय वाटतं मधू, रुद्रांशनी वेळच दिला नसेल तिला, हो ना? आज तर लैला मजनू. बस यार, अंजू मोठ्याने ओरडत उठली आणि पुन्हा चिडून म्हणाली. किती प्रश्न विचारत आहात, निदान मला फ्रेश तर होऊ द्यात. ईशा व मधूने घाबरून तिच्याकडे बघितलं.
अंजू तिचा टॉवेल ओढून बाथरूममध्ये घुसली. काय झालं? अंजू ओरडली का? पियाने बाहेर येत विचारलं. मधूने होकारार्थी मान हलवली. त्यांचा पडलेला चेहरा बघून पियाने बसत विचारलं. काय झालं? का ओरडली? आम्हाला पण हाच प्रश्न पडलाय, मधू तोंड बारीक करत म्हणाली. म्हणजे? पियाने न समजून विचारलं. अंजू चिडलेली होती. तिला तर आज आनंदी असायला पाहिजे ना? ईशाने साशंक होत विचारलं. तुम्ही मूर्ख आहात. आल्या आल्या प्रश्नांचा पाऊस पडला असेल. बाहेर येऊ देत तिला. बोलू आपण. पिया तिच्या बेडकडे जात म्हणाली. या दोघींनी एकमेकींकडे बघत खांदे उडवले. बराच वेळ जातो पण अंजू काही बाहेर आली नाही. तिघींनीही टेन्शनमध्ये एकमेकींकडे बघितलं. अंजू, पियाने दरवाजा वाजवत तिला आवाज दिला. अंजू काहीच बोलली नाही. तिने पुन्हा आवाज दिला. अंजू, काय करतेस एवढा वेळ? आले, अंजू आतून म्हणाली. तिच्या घोगऱ्या आवाजावरून त्यांना लगेच कळतं की ती रडत होती. काय झालं असेल? ईशाने मधूला विचारलं. ती बोलणार तेच अंजू दरवाजा उघडून बाहेर तोंड पुसत आली. तिचे डोळे नाक लाल झाले होते. काय झाले? पियाने तिच्या खांद्यावर हात ठेवत काळजीने विचारलं. अंजू तिला मिठी मारत रडू लागली. मधू व ईशाने घाबरून एकमेकींकडे बघितलं. पिया पण घाबरली. काय झालं अंजू? प्लीज रडू नकोस, पिया अंजूच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली. अंजू खूप वेळ रडत होती. मध्येच ती बाजूला होऊन बेडवर बसली. तिघेही तिच्याकडे बघत बसल्या होत्या. अंजूने डोळे पुसत त्यांच्याकडे पाहिलं आणि मध्येच जबरदस्ती हसली. तुला काय वेळ लागले का गं? आता रडत होतीस आणि आता लगेच हसतेस पण? ईशाने गोंधळल्यासारखं विचारलं. मग काय करू? माझ्यासोबत जे घडतंय ते ऐकून तर तुम्ही पण हसाल, अंजू रडवेल्या आवाजात म्हणाली. म्हणजे? तू नीट सांगशील का प्लीज? पिया तिच्याजवळ बसत म्हणाली. अंजूने तिच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघितलं. तिने मग डोळे पुसत दिवसभरात घडलेलं सगळं सांगितलं. रुद्रांशबद्दल ऐकून तिघींनाही जोरदार धक्का बसला. कुणालाच काय बोलावं ते सुचत नव्हतं. इतके दिवस मी ज्यांची वाट पाहिली तो तर कधीच सोडून गेलाय मला, आणि त्याचाच भाऊ माझ्याशी लग्न करण्याचं स्वप्न पाहतोय. या अवस्थेत तर कुणालाही हसूच येईना. अंजू पियाकडे बघून हसत म्हणाली. पण हसता हसताच ती पुन्हा रडायला लागली. पियाने तिला जवळ घेतलं. काहीच न बोलता ती फक्त तिच्या पाठीवर हात फिरवत राहिली. तिच्यासोबत या आता तिघीही रडत होत्या. थोड्या वेळाने अंजू शांत झाली. तिचा फोन वाजला. ती कशीबशी सावरत रिसीव्ह करत म्हणाली. हॅलो? हॅलो, आम्ही पोचलो ग. शिलाबाई. खूपच वेळ लागला, अंजू आवाजावर नॉर्मल ठेवत म्हणाली. हो, तुझ्या आवाजाला काय झालं? शिलाबाईंनी काळजीने विचारलं. कुठे काय? ती कसं बसं कंट्रोल करत म्हणाली. समजते मला, आई आहे मी तुझी. एक सांगू? शिलाबाई. अंजू आलेला हुंदका दाबत म्हणाली. तुझी परीक्षा होतपर्यंत सौरभचा विषय बाजूलाच ठेवू आपण. नंतर तुला योग्य वाटेल ते तू कर. पण फक्त स्वतःला त्रास करून घेऊ नकोस राजा. तुझ्या मनाविरुद्ध काहीही करणार नाही मी. अहिल्याबाईंशी पण बोलणार आहे मी त्याबद्दल. त्या तर समजून घेतीलच, माहीत आहे ना तुला? त्या समजावणीच्या सुरात भरभर म्हणाल्या. आई, अंजू जड आवाजात म्हणाली. शिलाबाई आता त्यांचा आलेला हुंदका दाबत म्हणाल्या. बघ, हेच बोलले मी तुला. दुपारनंतर काही बोलली नाहीस माझ्यासमोर, पण तुला चांगली ओळखते. रडू नकोस ग तू, नाहीतर मी उद्या लगेच. नाही ग आई, नाही रडत मी, अंजू पटकन डोळे पुसत म्हणाली. झालं गेले विसरून जा सगळं आणि परीक्षेवर लक्ष दे. ठेवते. मी आहे, तू फक्त काळजी घे. शिलाबाई. हो आई, तू पण काळजी घे, बाय. अंजूने बोलून मोबाईल खाली ठेवला. तोंड पुसून एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. मधूने तिच्यासमोर बघत विचारलं. काय करणार आहेस मग आता? काहीच नाही, अंजू शांतपणे म्हणाली. म्हणजे? ईशाने न समजून विचारलं. परीक्षा होतपर्यंत आता मी हा विषय डोक्यात घेणार नाहीये. जे होईल ते बघता येईल, अंजू ठामपणे म्हणाली. पिया तिला गळ्यात हात टाकत म्हणाली. डेट्स लाईक माय गुड गर्ल. तू रडवी आहेस पण तू स्ट्रॉंगही तेवढीच आहेस. आम्ही आहोत तुझ्यासोबत. इथून पुढे आपलं मिशन आणि आपला टॉपिक एकच, आपली एक्झाम. येस, आणि या मिशनची सुरुवात कॉफीपासून करायची का? मधूने उठत विचारलं. हो, बिचारी अंजू. सौरभमुळे कॉफी सॅक्रिफाईस केली तिने. आता तर कॉफी झालीच पाहिजे, ईशा एक्सायटेड होऊन म्हणाली. मधू व पियाने तिच्याकडे चिडून बघितलं. उप्स, सॉरी, ईशा अंजूकडे बघत म्हणाली. अंजूने तिच्याकडे आधीच रागात बघितलं आणि मग मोठ्याने हसायला लागली. या तिघी पण मग रिलॅक्स होऊन हसू लागल्या. मी ऑर्डर करते, मधू मोबाईल घेत म्हणाली. तिने चौघींसाठी कॉफी ऑर्डर केली. पियाने अंजूचा हात हातात घेत तिच्याकडे बघितलं. अंजू डोळ्यांनीच तिला मी ठीक आहे म्हणाली. दोघीही सोबतच हसल्या.
रात्री अंजू बराच वेळ मोबाईलमध्ये रुद्रांशचा फोटो बघत होती. तिने पाहिलं तर पिया झोपलेली होती. तिने हळूच उठून टेबल लॅम्प लावला आणि मग डायरी लिहित बसली. प्रिय रुद्रांश, कुठून सुरुवात करू? तुम्ही जेव्हा पहिल्यांदा गोव्याला भेटला होतात ना, वाटलं नव्हतं की आपल्यामध्ये काही स्पेशल कनेक्शन तयार होईल. पण बघायला गेलं तर काहीच झालं नाही. त्याआधीच तुम्ही किती वाट पाहिली होती मी तुमची. गोव्यातले आपले ते थोडेसे पण सुंदर क्षण मनात साठवून तुमच्या येण्याची आस लावून बसले होते मी. पहिल्या वहिल्या प्रेमात अखंड बुडाले होते. इतके बुडाले की आता तुमच्याशिवाय पुढे जाणं म्हणजे श्वास गुदमरल्यासारखं आहे हो. अंजूने डोळ्यात आलेलं पाणी पुसलं. ती पुन्हा लिहू लागली. खरंच, प्रेम काय असतं हे मला तुमच्यामुळे अनुभवायला भेटलं. इथून पुढे काय होईल माहीत नाही. पण तुम्ही जरी आजूबाजूला नसलात तरी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात तुम्ही कायम राहाल. अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. आणि एक विचारू? पाहीन जेव्हा आकाशी तो चंद्र तारा, सुटेल बाहेर जेव्हा तो थंडगार वारा. या प्रेमात गुंफण्यात आनंद माझा सारा. याल ना तुम्ही भेटण्यास बनवून पाऊस धारा. याल ना, मी वाट पाहीन रुद्रांश. तुमचीच, कधी न होऊन शकलेली. अंजू. तिने डायरी बंद करून बाजूला ठेवली. तोंडावर हात ठेवून तिने आलेला हुंदका कसाबसा आवरला. विदीर्ण झालेल्या अंतःकरणासोबतच झोपी गेली ती. असेच दिवसांमागून दिवस जात होते. अंजूने तिच्या मनावर चांगलाच ताबा मिळवलेला होता. तिने तिचा पूर्ण फोकस एक्झामवर ठेवलेला होता. पण मधून का होईना रुद्रांशच्या आठवणीत तिचा फोकस हलत होता. त्यावेळेस या चौघी होत्या ना, तिला पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी. या दिवसांमध्ये तिला सौरभने एकदाही कॉल करण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त पूर्वी करत होती. ते पण तानीला बोलायचं असायचं म्हणून. अहिल्याबाईसोबत पण तिचं एकदाच बोलणं झालेलं होतं. अंजूची एक्झाम झाली. 2 दिवस शॉपिंग करून मग सगळ्यांचा आपापल्या गावी जाण्याचा प्लॅन ठरलेला होता. तुम्ही तिघी पण चाललात? मी आज एकटीच का? अंजूने नाराज होत विचारलं. अगं तू पण चालली आहेस ना उद्या घरी? आजचीच रात्र फक्त. ईशा तिची बॅग उभी करत म्हणाली. पण जास्त दिवस राहायचं नाही हा कुणीच. 5-6 दिवसांमध्ये लगेच रिटर्न यायचं. पिया बोट दाखवत म्हणाली. ओ मॅडम, कुठे लढाईवर जायचे का? किती दिवसांनी घरी चाललोय यार. मधू तिची बॅग सावरत म्हणाली. मधू मॅडम, पेपर कसा गेला माहिती ना? नाहीच क्लिअर झालो तर? म्हणून स्टडीसाठी लवकर या. पिया तिला भानावर आणत ओरडली. गप ग पिया, एक्झाम तशीही क्रॅक करणार नव्हतोच आपण. ईशा तोंड पाडत वैतागून म्हणाली. पिया बरोबर बोलतेय, लवकरच या. कारण परत कोचिंग क्लास लावायचेत आपल्याला. पुन्हा ट्रॅकवर यावं लागेल. अंजू तिघींकडे बघत म्हणाली. तितकात रिक्षा आली. चल काळजी घे आणि उद्या घरी गेलीस की कॉल कर. पिया अंजूला मिठी मारत म्हणाली. हो, तुम्ही पण पोहोचलात की कॉल करा. अंजू मागे होत म्हणाली. तिने मधू व ईशालाही मिठी मारली. तिघीही पण रिक्षामध्ये बसून तिला बाय करून गेल्या. अंजू रूममध्ये येऊन झोपली. 4 वाजता ती उठली. तिने मोबाईल हातात घेतला. नाही तेच तिला पूर्वीचा कॉल आला. अंजू. हॅलो ताई. पूर्वी. हॅलो, आज येतेस का इकडे? अंजू. मी गावी चालले. पूर्वी. आजच? अंजू. नाही, उद्या. पूर्वी. अगं मग आज ये ना इकडे. नाही म्हणजे मी फोर्स नाही करत आहे. आज दानीचा बर्थडे आहे ना? काय? पिलूचा बर्थडे आहे आज? अंजूने थोडंसं उल्हासित होऊन विचारलं. पूर्वी. हो, आम्ही काही सेलिब्रेट करणार नाही होत, फक्त फॅमिली मेंबर्स. आणि ती खूप हट्ट करत होती तू इथे यावंस म्हणून. म्हणूनच म्हटलं की आज मुक्कामी इथेस का? उद्या जा मग तू गावी. अंजूला काय बोलावं ते सुचेना. पूर्वी. बघ तुझ्या मनावर, तुला उद्या जायचंच. अंजू विचार करून म्हणाली. येते मी ताई. तिला त्यांना दाखवायचं नव्हतं. पूर्वी. खरंच? ग्रेट. तू तयार हो मग थोड्या वेळाने. सौरभ 1 तासाभरामध्ये येईल तुझ्या रूमखाली. सौरभचं नाव ऐकून अंजू गडबडत म्हणाली. कशाला? मी. पूर्वी. अगं तुला उगीच ॲड्रेस शोधत यावं लागेल. ये तू त्याच्यासोबत. ओके बाय. ता. अंजू काही बोलण्याआधीच समोरून कॉल कट झाला. ती हताशपणे बेडवर बसली. कशाला हो बोलले मी काय माहीत. गेले असते उद्या घरी. पण तानीचा बर्थडे आहे. मी नसले तर उगीच तिला वाईट वाटेल. किती दिवस भेटले नाही आहे मी तिला. आणि सौरभ, त्यांच्यासमोर कशी जाऊ मी आणि काय बोलणार मी? ती स्वतःशीच बडबडली. ती तिच्या विचारांवर चमकली. पण मी त्यांच्याशी बोलण्यासाठी थोडीच जाते. मी तर पिल्लूच्या बर्थडेसाठी चालले. उगीच विचार करत बसतेस तू अंजू. स्वतःलाच बोलून तिने डोक्यात टपली मारली. तिने मग उठून कबर्ड ओपन केलं.
तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.